स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। अल्पवयीन युवतीचे अपहरण करून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोटरी विवाह केल्याबाबत व त्यासंदर्भी गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयामध्ये बोगस व बनावट कागदपत्रे दाखल करून त्या आधारे अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केल्याबाबतच्या गुन्ह्यातून जिल्हा व सत्र न्यायालयाकडून एक जण निर्दोष ॲडव्होकेट रियाज बांदार 17 वर्षे 5 महिने वयाच्या युवतीस विवाहाकरिता फूस लावून तिला पळवून नेल्याबाबत हुपरी पोलीस ठाणे येथे आरोपी प्रदीप अण्णासो शिंदे याच्या विरुद्ध इंडियन पिनेल कोड कलम 363, 366 व 366 अ कलमाअंतर्गत हुपरी पोलीस ठाणे येथे दिनांक 11 मार्च 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्ह्यातील होणारी अटक टाळण्याकरिता आरोपीने माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला होता व सुनावणी दरम्यान आरोपीने जामीन मिळवण्याकरिता युवतीचे बनावट व बोगस बनवलेले आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला व सदरची बनावट कागदपत्रे वापरून केलेल्या विवाहाच्या नोटरीचे बनावट व बोगस कागदपत्रे न्यायालयासमक्ष सादर केल्याने पुनश्च पोलिसांमार्फत आरोपी विरुद्ध इंडियन पिनेल कोडची वाढीव कलमे 466, 467, 469, 471 व 474 अन्वये कारवाई करून माननीय न्यायालयामध्ये आरोपी विरुद्ध वरील सर्व कलमाअंतर्गत दोषारोपपत्र पाठवण्यात आले होते। सदरचा खटला माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी येथे वर्ग होऊन सुनावणी दरम्यान खटल्यातील फिर्यादी, साक्षीदार व पीडितेचे जबाब नोंदवण्यात आले होते। सदर कामी सुनावणी दरम्यान आरोपीने पीडितेशी तिचे विवाहाचे वय पूर्ण झाल्यानंतर विवाह केल्याचे तसेच सदर विवाह संबंधातून पीडिता व आरोपीस अपत्य असल्याचे तसेच फिर्यादी व इतर साक्षीदारांच्या जाब जबाबांमधील विसंगती त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणामध्ये कोणत्याही प्रकारचे केले नसल्याने पंचनामा व पोलीस तपासामधील त्रुटी लक्षात घेता आरोपीच्या वतीने त्याचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी केलेला उलट तपास व युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। सदर कामी आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी, ॲडव्होकेट सुहेल बांदार, ॲडव्होकेट यासिन पेंढारी, परवेज मुजावर, साहिल शेख, अजीज नदाफ, जईद मुल्ला यांनी सहकार्य केले।